आपण पाहताय माझा मिड डे आणि सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे 2020 विश्वचषकाचा नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं उत्तर बार्बाडोसच्या रणांगणामध्ये मिळणार आहे। भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल। 2020 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानामध्ये आमने सामने येण्याची ही खरं तर पहिलीच वेळ आहे। 2020 विश्वचषकात भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची देखील ही तिसरी वेळ आहे। पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेने अगदी पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे। दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांनी यंदाच्या विश्वचषकामध्ये प्राथमिक आणि अव्वल साखळीवरही आपला ठसा उमटवला। हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत आणि त्यामुळे यंदाचा 2020 विश्वचषक कोण जिंकतो याकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी, विश्लेषण जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत। माझे सहकारी प्रतिनिधी विजय साळवी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विजय सर, खरं तर सगळ्यांनाच उत्सुकता लागून आहे की कशा प्रकारे आजचा सामना जो आहे तो खेळवला जातो आणि आजच्या सामन्याच्या उत्सुकतेमध्ये खरं तर अपराजित असलेले दोन्ही संघ समोर येत आहे आणि भारताची देखील उत्सुकता तितकीच वाढलेली आहे। संध्याकाळी 8 वाजता होणारा सामना कसा असू शकतो? विजय सर। विशाल, खरं तर हा जो भारत आणि दक्षिण आफ्रिका सामना आहे, या सामन्याला किंवा या फायनलला अनेक कंगोरे आहेत, पण सगळ्यात पहिला जर कुठला कंगोरा असेल ना तर भारतानं तिसऱ्यांदा या विश्वचषकाच्या 2020 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे। 2007 साली पहिला विश्वचषक झाला, तो विश्वचषक पाकिस्तानला हरवून आपण जिंकला। 2014 साली भारतीय संघ पुन्हा एकदा फायनलच्या रणांगणात दाखल झाला होता, पण श्रीलंकेकडून हार स्वीकारावी लागली आणि त्यानंतर 10 वर्षांनी भारतीय संघ 2020 विश्वचषकाची फायनल गाठतोय। समोर आव्हान आहे दक्षिण आफ्रिकेचं आणि या दक्षिण आफ्रिकेचं 90च्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं, पण ती दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या मैदानात कितीही सर्वोत्तम असली तरी कायम कुठलाही विश्वचषक मग तो वन डेचा असेल 2020चा असेल, कायम उमऱ्याला अडखळत होती। त्यामुळे या दक्षिण आफ्रिकेला कधीही विश्वचषकाची फायनल गाठता आलेली नव्हती। एडन मार्क्रमच्या दक्षिण आफ्रिकेनं तो उमरा ओलांडला आहे। पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये दाखल झाली आहे आणि आणखी एक महत्त्वाचा इतिहास या एडन मार्क्रमला आहे। त्याने 2014 साली अंडर-19चा विश्वचषक दक्षिण आफ्रिकेला जिंकून दिला होता। त्यामुळे तोच एडन मार्क्रम 2020चा विश्वचषक दक्षिण आफ्रिकेला जिंकतो का, आणि तसं जर केलं तर तो इतिहास ठरणार आहे। पण रोहित शर्माच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की 2013 सालापासून भारताला कधीही आयसीसीचा वन डे असेल 2020 असेल विश्वचषक जिंकता आलेला नाही आहे। 2013 साली आपण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आयसीसीची, 2011 साली वन डेचा विश्वचषक जिंकला। त्यामुळे रोहित शर्मा त्याच्या अखेरच्या प्रयत्नात, त्याच्या कारकिर्दीतल्या अखेरचा विश्वचषक खेळण्याची जी संधी आहे त्या प्रयत्नात भारताला विश्वचषक जिंकून देतो का, असा एक सगळ्यात महत्त्वाचा कंगोरा आहे। त्यामुळे सांघिकदृष्ट्या तर एकीकडे आपण बोलतोच आहोत की भारत जिंकणार का दक्षिण आफ्रिका, पण एडन मार्क्रमच्या दृष्टीने आणि रोहित शर्माच्या दृष्टीने देखील एक नवा इतिहास घडवण्याची संधी आहे आणि तो माझ्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा कंगोरा आहे। विशाल, नक्कीच आजचा इतिहास घडणार का, भारत विश्वचषकाचा मानकरी ठरणार का, हे सगळं काही आजच्या सामन्यानंतर स्पष्ट होईलच। धन्यवाद सर आपण केलेल्या या विश्लेषणासाठी। 2020 विश्वचषकाचा नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं उत्तर आज बार्बाडोसच्या रणांगणामध्ये मिळणार आहे। 2020 आणि वन डे या दोन्ही फॉर्मॅटच्या विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका फायनलच्या मैदानामध्ये आमने सामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यानिमित्तानं दोन्ही संघांची बलस्थानं आणि कच्चे दुवे जाणून घेऊयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांच्या या रिपोर्टमधून। एक महिना चालू असलेल्या T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना आता जवळ आलेला आहे। या स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठणारे दोन सर्वोत्तम संघच अंतिम सामन्यात आलेले आहेत। ही सर्वात सकारात्मक गोष्ट आयसीसी आणि रसिकांच्या दृष्टीने आहे, कारण दक्षिण आफ्रिका असू देत भारत असू देत यांनीच फक्त सातत्यपूर्ण खेळ केला आहे, न अडखळता प्रवास केलेला आहे। कागदावरती बघायला गेलं तर दोन्ही संघ अगदी तुल्यबळ आहेत। दोन्ही संघांच्या फलंदाजीमध्ये ताकद आहे, अनुभव आहे। दोन्ही संघांकडे अप्रतिम फास्ट बॉलर आहेत, दर्जेदार स्पिनर आहेत।
फिल्डिंगच्या बाबतीत सुद्धा दोन्ही संघ कमी नाही आहेत. मग फरक कुठं पडतो, भारतीय संघाला धोका कुठला आहे आणि त्याचबरोबर भारतीय संघाचं बलस्थान काय आहे याच्याकडे आपण नजर टाकूयात. भारतीय संघाला फलंदाजीच्या बाबतीत समोरच्या टीमकडनं धोका आहे, तो 3 खेळाडूंकडनं. कप्तान मार्क्रम, त्याच्याबरोबर क्विंटन डिकॉक आणि तिसरा आहे मिलर. कारण या तिघांना भरपूर T20 खेळायचा अनुभव आहे, भारतीय गोलंदाजांचा त्यांना अंदाज आहे आणि त्याचबरोबर मोठ्या सामन्यामध्ये कामगिरी करून दाखवण्याची धमकसुद्धा त्यांच्याकडे आहे. जर का दक्षिण आफ्रिकेच्या बॉलिंगबद्दल बोलायचं झालं तर कंगिसो रबाडा आणि जेन्सन हे अर्थातच महत्त्वाचे फास्ट बॉलर्स आहेत, पण त्याच्याबरोबर तब्रेज शमसी आणि केशव महाराजसारखे अत्यंत चाणाक्ष स्पिनर आहेत. त्यामुळे या 4 बॉलर्सकडे आणि या 3 बॅट्समनकडे भारतीय संघांना लक्ष द्यायला लागेल. भारतीय संघाच्या बाबतीत ताकद ही आता फक्त बॅटिंग आणि फक्त बॉलिंगमध्ये नाही आहे हे म्हणत असताना एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल करावीशी वाटते की भारतीय संघाला विजयाचा मार्ग रोहित शर्माच्या कप्तानीने बॅटिंगने दाखवला आहे, तसाच खास करून सिंहाचा वाटा भारतीय बॉलर्सनी उचललेला आहे. T20 क्रिकेटमध्ये बॉलर्सचा दबदबा आहे हे सांगताना मला इतका आनंद होतो आहे. भारतीय संघाची ताकद ही त्यांच्या बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह आणि 3 स्पिनर्समध्ये, अर्थात अर्शदीपसुद्धा त्याला योग्य साथ देतो आहे. त्यामुळे या 4 महत्त्वाच्या बॉलर्सकडनं भारतीय संघाला खूप अपेक्षा आहेत. वेस्ट इंडिजमध्ये मॅचेस खेळत असताना इथल्या विकेटनी फिरकी गोलंदाजांना साथ दिली आहे, म्हणूनच भारतीय संघात 4 फिरकी गोलंदाज आहेत, त्याच्यापैकी 3 जण संघात खेळत आहेत. फलंदाजीच्या बाबतीत विराट कोहलीचं अपयश वगळता भारतीय संघातल्या बाकी फलंदाजांनी आपली भूमिका बऱ्यापैकी पार पाडली आहे, तंतोतंत भूमिका पार पाडली आहे. कप्तान रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवनी आणि अष्टपैलू कामगिरी केली आहे हार्दिक पांड्यानी. मला वाटतं हीच भारतीय संघाची ताकद आहे, कारण कुणीही एका खेळाडूबद्दल बोलत नाही आहे, एका गोलंदाजाबद्दल बोलत नाही, सगळेजण सांघिक कामगिरी करतायत आणि यशाचा मार्ग शोधतायत. अडचणी भारतीय संघाला खूप आल्या, बऱ्याचशा वेळेला ट्रिकी विकेटवरती पहिली फलंदाजी करायला लागली, परंतु ते आव्हानसुद्धा भारतीय संघाने पेलून दाखवलं आहे. अजून एक शेवटचा मुद्दा आणि तो म्हणजे ICC टुर्नामेंटमध्ये फायनल खेळण्याचा अनुभव. आणि हा फायनल खेळण्याचा अनुभव दक्षिण आफ्रिकेपेक्षा भारतीय संघाकडे जास्त आहे, कारण दडपणाखाली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवण्याची ताकद, धमक ही भारतीय संघात सुद्धा आहे. सुनंदन लेले, ABP माझा, केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस. अमरावतीमधील क्रिकेट चाहत्यांना आजच्या अंतिम सामन्याबद्दल नेमकं काय वाटतं हे जाणून घेतलेलं आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी. T20 विश्वचषक मध्ये आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिका सोबत होणार आहे आणि भारत जिंकेल असा विश्वास संपूर्ण भारतवासियांना आहे. मी आहे सध्या हनुमान व्यायाम मंडळ मध्ये. या ठिकाणी जर आपण बघितलं तर विद्यार्थी सकाळी आणि सायंकाळी 2 वेळा या ठिकाणी प्रॅक्टिस करत असतात क्रिकेटची. आणि या सगळ्या क्रिकेट प्रेमी रसिकांना ची सगळ्यांचं एक इच्छा आहे की आज T20 विश्वचषक कप हे भारताने जिंकावा आणि साऊथ आफ्रिकाला धूळ चारावी. मागच्या वेळेस पण ते ओडिया वर्ल्ड कप मध्ये पण फायनल मध्ये येऊन असं झालं होतं, तर यावेळेस व्हायलाच पाहिजे, जिंकायला पाहिजे भारत. अच्छा, आपल्यासोबत अजून काही विद्यार्थी, काय वाटते तुला भारत फाइनल मध्ये गेलेला आहे? भारत बहुत अच्छा लग रहा है, भारत जीतने को ही होना. पिछली बार भी ऐसा हो गया था ओडीआई वर्ल्ड कप में, इस बार बराबर जीतेगा भारत, हमको विश्वास है सबको. अच्छा, आपल्यासोबत अजून काही विद्यार्थी, क्या लगता भारत जीतेगा? हाँ, मेरे ख्याल से जीतेंगे क्योंकि इंडिया लगातार मतलब मैचेस जीतते हुए फाइनल में आए और गए बार भी ओडीआई वर्ल्ड कप में हम पूरे मैचेस जीते, सेमीफाइनल लगातार और फाइनल हार गए. तो इस बार हम हमारी पूरी कोशिश करेंगे कि साउथ अफ्रीका के खिलाफ जीते. आपल्यासोबत अजून काही विद्यार्थी पण त्यांचे, कोणता प्लेयर आज तुला वाटते शतक मारेल? बिलकुल आज विराट कोहलीचा कमबॅक पाहिजे आणि रोहित शर्मा पण खेळला तर मॅच आपण जिंकू. आणि हार्दिक पांड्या पण बॉलिंग मध्ये विकेट घेणार. अच्छा, तुला काय वाटते आज भारत T20 विश्वचषक जिंकणार? बिलकुल जिंकणार, कारण ज्या फॉर्म मध्ये ते आतापर्यंत चालले आहे त्या फॉर्म मध्ये राहिले तर नक्कीच जिंकणार. आपण बघू शकतो की या सगळ्या विद्यार्थ्यांची एक इच्छा आहे की भारत आज T20 वर्ल्ड कप जिंकणारच. आपल्यासोबत अजून एक क्रिकेट प्लेयर आहे, काय वाटते तुला? मुझे लगता है इंडिया जीतेगा और आज रोहित शर्मा और विराट कोहली बहुत ज्यादा रन मारेंगे. अच्छा, एकदम मतलब बिना लॉस के आज 20 ओवर पूरा खेलेंगे आज. अच्छा, और भारत जीतेगा.
आपण बघू शकतो भारत जिंकणारच असा विश्वास या संपूर्ण हनुमान व्यायाम मंडळमध्ये जे क्रिकेट खेळायला हे सगळे विद्यार्थी येत असतात यांची सर्वांची अपेक्षा आहे की भारत आज 100% जिंकणार म्हणजे जिंकणारच. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. बार्बाडोसमध्ये रंगणाऱ्या 2020 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. तर आजच्या सामन्यामध्ये टीम इंडिया विजयी होईल असा विश्वास सोलापुरातील क्रिकेट रसिकांनी व्यक्त केलेला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी. T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना आज रंगणार आहे. आणि या सामन्यासंदर्भात मुंबईकरांना काय वाटतं, अगदी सकाळपासून भर पावसामध्ये मुंबईकर हे मैदानामध्ये आलेले आहेत, क्रिकेट खेळतात. आणि ह्या क्रिकेट खेळणाऱ्या मुंबईकरांना नेमकं काय वाटतं आजच्या सामन्याबद्दल जाणून घेऊया. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना होतोय. दोन्ही संघ जे आहेत ते सगळे सामने सलग जिंकत आलेले आहेत. अतिशय अटीतटीचा हा सामना मानला जातोय. काय वाटतं तुम्हाला? बरोबर बोलला, पण जिंकणाऱ्या इंडियाच आहे किती पण काय झालं तर. काय स्ट्रॉंग पॉईंट वाटतात इंडियाचे? स्ट्रॉंग पॉईंट रोहित शर्मा फॉर्ममध्ये एकदम. मोठे जे प्लेयर असतात ना, जे त्यांनी कधी परफॉर्म नाही केला ना, तेच पब्लिक लक्षात ठेवते. त्यांनी जेव्हा परफॉर्म केलं ते कोणी लक्षात ठेवत नाही. पण विराट कोहली असा प्लेयर आहे ना की जो फायनलला नक्की चांगली बॅटिंग करेल, कमीत कमी 45 ते 60 रनची जरी इनिंग खेळेल तो. आणि जसप्रीत बुमराची बॉलिंग आणि अक्षर पटेल आणि कुलदीप यादवचे ओव्हर्स खूप महत्त्वाचे आहेत. दक्षिण आफ्रिकेकडे काय स्ट्रॉंग पॉईंट वाटतं? दक्षिण आफ्रिका त्यांचा बॉलिंग अटॅक, तो त्यांचा जो ओपनिंग बॉलर रबाडा आणि केशव महाराज पण म्हणजे पॉवर प्लेमध्ये चांगली बॉलिंग टाकतात. पण तरी पण भारत जिंकेल, कारण भारताचा जो फायनल खेळण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो नक्की त्यांना फायनलमध्ये कामी येईल. भारताचे स्ट्रॉंग पॉईंट हे आहे, त्यांची बॅटिंग लाईनअप खूप डीप आहे आणि मस्त जडेजापर्यंत बॅटिंग लाईनअप आहे. अक्षर पटेल पण बॅटिंग करतो आहे, तो आपल्याला काय टेन्शन नाही. आणि बॉलिंग लाईनअप तर एकदम चांगली आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, इंडिया ही प्रेशर घेऊन खेळणारी टीम आहे. जर तुम्ही साऊथ आफ्रिका बघितलं तर हे फर्स्ट टाईम साऊथ आफ्रिका फायनल्सला आलं आहे. तर ज्या लोकांना प्रेशर घेण्याची सवय नाही आहे मोठ्या गेमला, त्यांना थोडं डिफिकल्ट होतं. पण बघूया, आय होप इंडिया विन्स. कॅप्टन कूल आहे आपल्याला आणि रोहित शर्मा एवढेपर्यंत आपल्याला घेऊन आलाय, फायनल पण नक्की जिंकेन आपण. सगळे प्लेयर्स हे खूपच छान आहे आणि या मॅचमध्ये रोहित शर्मा क्विक 50 मारणारच आहे. त्यामुळे नक्कीच भारताचं पारडं या संपूर्ण सामन्यांमध्ये जड असणार आहे, अशा प्रतिक्रिया मुंबईकरांच्या आहेत. प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.